ते सादोळा या ठिकाणी 60,40,00,000 रुपयाचं काम सुरू असून या ठिकाणी या रस्त्याचं जे काम सुरू आहे यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार व बोगसरित्या काम सुरू आहे. हे काम असं सुरू आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता या रस्त्यावर मुरुम आतरलेला आहे, परंतु यावर पाण्याचा थेंब देखील टाकण्यात येत नाही आणि यामुळे यावरून जे धूळ उडत आहे या धुळीमुळे या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे. या ठिकाणी काही फळभाज्यांचे पिकं आहेत, या ठिकाणी फुलांची शेती आहे, आंब्याची शेती आहे. तुम्ही बघू शकता या हैवानपासून कशी धूळ उडत आहे आणि याला नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत. या ठिकाणी याकडे विद्यमान आमदार माजलगाव तालुक्याचे प्रकाश सोळंके असतील, तुम्ही या कामाचा मोठा गाजावाजा करत या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे, परंतु या कामाकडे तुमचं बिलकुल लक्ष आहे की नाही हे जनतेनं असा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात यामध्ये दोन्ही साईडनं मुरुम भरलेला आहे, परंतु जी मधली साईड आहे, जो जुना रोडचा पट्टा आहे तो खोदण्यात आलेला नाही, त्यावरच थातूर मातूर काम करण्यात येत आहे. या ठिकाणी अधिक मास यात्रेनिमित्त श्री क्षेत्र पुरुषोत्तमपूर या ठिकाणी लाखो भाविक येणार आहेत आणि या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे, अपघातांचे प्रमाण होणार आहे आणि या ठिकाणी हजारो नागरिकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात यामुळे गाड्या स्लिप होऊन या ठिकाणी अपघात होत आहेत आणि यावर पाणी टाकून कसले दबाव होत नाही. त्यामुळे या कामामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार आणि बोगसरित्या सुरू असलेलं काम हे तात्काळ थांबवावं, याची चौकशी व्हावी. हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून या ठिकाणी हे काम पूर्णपणे बोगसरित्या सुरू आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी याची चौकशी व्हावी अशी सामान्य नागरिकांतून मागणी होत आहे. मी सुनील थोरात, महाराष्ट्र आरंभ न्यूज, बीड.